प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात। आता आजच्या भागात काय बाबा, अस्मिता आली आहे, त्यामुळे सुभेदारांच्या फॅमिलीमध्ये आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं काहीतरी झालं। कारण अस्मिता आनंदाची बातमी घेऊन आली आहे। आता या सायलीने तिला विचारलं होतं, काल आपण शेवटी बघितलं की अस्मिता ताई मी खिचडी करते, तुम्ही खाल ना? पण कल्पनाताईने आणि अस्मिताने मुद्दाम सायलीला इग्नोर केलं। आता कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता, खिचडी होतीये, तू खाशील ना? नाही म्हणजे तुला जर का दुसऱ्यांच्या हातची नको असेल ना, तर मी देईल स्वतः बनवून। कल्पनाताई अशा पद्धतीने बोलतात, त्यामुळे अर्जुनला राग आलाय, पण ठीक आहे तरी त्याने बिचाराने इग्नोर केलंय। अस्मिता म्हणते, तसं नाही ग, अगं मम्मा मी खाईल थोडीशी खिचडी, दुपारचं जेवण जरा नॉर्मलच घेईल, कारण आता ना मला ना पौष्टिक खायचं आहे। आता हे सगळं सायलीला आणि कल्पनाताईंना तेव्हाच कळलं। अस्मिता म्हणते, पुढचे काही महिने मी उपवास वगैरे नाही करू शकणार। मग या कल्पनाताई म्हणतात, अगं बाई, म्हणजे मी समजते तसंच आहे की काय? अस्मिता आता कल्पनाताईंच्या या वाक्यावर गोड लाजते, पण आता अर्जुन आणि अश्विनला काही कळलं नाही काय चाललंय आणि काय नाही यांचं। आता या कल्पनाताई म्हणतात, अगो बाई अस्मिता, कॉंग्रॅच्युलेशन। अर्जुन विचारतो, काय आम्हाला कोणी सांगेल का काय चाललंय? मग कल्पनाताई सांगतात, अरे तुम्ही दोघं जण मामा होणार आहात, आपली अस्मिता आई होणार आहे। आणि मग काय, सुभेदारांच्या घरामध्ये एकच आनंद उठलाय, सगळेजण खुश झालेत। अश्विन अर्जुन दोघेही जण अस्मिताला असे घट्ट मिठी मारतायत। आता सायली हळूच म्हणते अर्जुन अलीकडे आल्यावर, अहो अभिनंदन मामा, आणि अर्जुनही तिला म्हणतो अभिनंदन मामी। तर प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने सुभेदारांच्या घरात एक आनंदाचा जल्लोष आहे। पण आता कसं झालंय माहिती का, एक गोष्ट खटकली आहे। आता त्यांनी अस्मिताला आई वगैरे म्हणजे गरोदर दाखवणार आहे ते, तर आता तिचा स्वभावही बदललेला दाखवावा म्हणजे झालं। सायली म्हणते, अभिनंदन अस्मिता ताई, मी देवीजवळ साखर ठेवून येते। आता बघा प्रिया म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन अस्मिता, अगो काय छान न्यूज दिलीस ग, म्हणूनच एवढ्या घाईघाईने आली वाटतं। अगो काय ग, नाही म्हणजे सचिन का नाही आला सोबत? मग अस्मिता म्हणते, त्याला इतक्यात येणं शक्य नव्हतं, वर्कलोड फार आहे ना, पण मी तर म्हटलं की या दिवसामध्ये मी माझ्या माणसाच्या सोबतच राहणार आहे। आता प्रतापराव म्हणतात, अस्मिता आता सगळं अनुभवी बायकांचं ऐकायचं बरं। अर्जुन म्हणतो, तुझ्या सासूबाईंचं पण ऐक, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता लहान मुलांसारखं वागू नको। आता अश्विन प्रतापराव सगळे हसतात अस्मिताला। प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, अरे बाबा ती आता जबाबदारीने वागणारच आहे, तिचं प्रमोशन झालंय ना। मग प्रिया म्हणते, नाही नाही बाबा, फक्त अस्मिताचंच प्रमोशन नाही झालं, या घरातल्या सगळ्यांचं प्रमोशन होणार आहे, म्हणजे पूर्णाजी पणजी होणार, आई अगं तू आजी होणार, अरे अश्विन तू आणि मी मामा मामी होणार आहोत, म्हणजे या सगळ्या फॅमिलीमध्ये अर्जुन आणि सायलीचं नावच नाहीये। हं, आता प्रिया पुढे काही बोलेल असं अर्जुनला आणि सायलीला अपेक्षित असतं, पण प्रिया मुद्दाम अर्जुन सायलीचं नाव सुद्धा घेत नाही, आणि हे प्रतापरावांना खूप खटकतं। कल्पनाताई ते एक शब्दही बोललेल्या नाहीयेत, पण असो तरी सुद्धा अर्जुन म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन अस्मिताई। आता अश्विन पण म्हणतो, अरे यार कॉंग्रॅच्युलेशन अस्मिता ताई, कॉंग्रॅच्युलेशन। अस्मिता पण खुश आहे। कल्पनाताई म्हणतात, अस्मिता आता धावपळ नाही करायची, काळजी घ्यायची स्वतःची, आणि मुख्य म्हणजे वेळेत जेवायचं। आता सायली पण काळजीने म्हणते, अस्मिता ताई नाश्ता सुद्धा वेळेतच करा हं। आणि आता सायली नाश्ता करण्यासाठी म्हणून किचनमध्ये गेली आहे। अर्जुन म्हणतो, चला मी आलोच, आणि आता प्रतापराव पण म्हणतात, नाश्ता होईपर्यंत मी आलोच चेंज करून, म्हणजे मला निघता येईल। अस्मिता तू बस हं। आता या कल्पनाताई म्हणतात, मी पण आलेच हं अस्मिता, बस पटकन। आता सगळेजण एक एक करून उठून गेले, अश्विन पण उठून गेला तिथून। मग आता हे सगळे गेल्यानंतर अस्मिता आणि प्रिया दोघीही प्लॉटिंग करायला लागल्या सायलीच्या विरुद्ध। अतिशय बालिश वाटलेलं आहे, अतिशय, म्हणजे हे सगळं दाखवून नेमकं काय सिद्ध करायचं आहे तेच कळत नाहीये। पण बघा आता सगळेजण गेल्यावर प्रिया म्हणते, अस्मिता अगं ही सायली ना एवढी माजली आहे तू गेल्यापासनं, तुला काय सांगू, आज बघितलं ना कशी बोलत होती, निर्जळी उपवास करणारे म्हणे। अस्मिता म्हणते, हो ना, दात काय दाखवत होती, हसत काय होती, जसं काही मी नाही तीच प्रेग्नंट आहे। प्रिया म्हणते, मला ना तुला सगळे अपडेट द्यायचे आहेत, चल ना चल माझ्या खोलीत जाऊया, इथे नको तिथे जाऊन गप्पा मारूयात। आता या दोघींनी सुद्धा अतिशय बालिश प्लॅन केलेला आहे, अगदी अतिशय, मी तीनदा सांगते असं, कारण ते इतकं विचित्र आणि विक्षिप्त वाटलंय की तुम्हाला काय सांगू। पण असो, आता प्रतिमात्याचा सीन दाखवलाय त्यांनी। प्रतिमात्या उशांच्या खोळ्या घालतायत, तेवढ्यात सुमन येते आणि म्हणते, वहिनी अहो दूध घ्या ना।
मस्त कोमट दूध आहे, पिऊन घ्या बरं. प्रतिमा त्या म्हणतात, नको ग सुमन, मला नकोय दूध, ह्या वेळेला कुठे दूध पिते मी. सुमनताई म्हणतात, आहो वहिनी, दुधामुळे पोटालाच नाही मनाला पण शांतता मिळते. प्रतिमा त्यांना म्हणतात, अगं सुमन, माझं मन शांत आहे ग. आता नागराज मनात विचार करतो, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. आता तुला ह्या गोळ्या देऊन तुझ्या मेंदूवरचं धुकं परत आणायचंय मला, असं तो मनात कपटी विचार करत असतो हा नागराज. तिच्या सोबतच आलाय मागे मागे या सुमनच्या. आणि सुमन म्हणते, बरं राहू द्या वहिनी, तुमची इच्छा नसेल तर नका पिऊ दूध. आता नागराज बघा कसा आग्रह करतो आणि म्हणतो, अगं असं कसं सुमन, असं कसं, दूध तर प्यायला हवं ना वहिनीने. अगं मी किती कष्ट घेतलेत हे दूध करायसाठी. प्रतिमा अशा बघत असतात बरं नागराजकडे. मग नागराज म्हणतो, अगं वहिनी, मी स्वयंपाकघरात गेलो ग. अगं पातेलं घेतलं, त्यात दूध टाकलं, ते दूध गरम केलं आणि ते चिमूटभर साखर पण टाकली ग. अगं सगळं ढवळलं मी, इतकं केलं आणि तू दूध नाही पिणार का. अगं वहिनी, मी बायकोचा टोमणा पण खाल्लाय, स्वयंपाकघरात कधी नव्हे ते काम करतोय म्हणून. इतकी मेहनत माझी वाया घालवणार का ग वहिनी तू, काय. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अरे बापरे, माझ्यासाठी एवढं सगळं केलं तुम्ही भाऊजी. त्यावर नागराज म्हणतो, का नाही करणार वहिनी, अगं तुझी तब्येत बिघडली तर मला नाही आवडणार, अगं घरात कोणालाच नाही आवडणार, अगं म्हणून तर दूध आणलं. ए सुमन, आजपासनं मी वहिनीला रोज दूध देणार, ही माझी जबाबदारी. अगं कसं आहे ना, वहिनीची तब्येत बिघडायला नको ग, आणि आता मी दूध देतोय म्हणल्यावर बिघडणारच नाही. इतकं सगळं बोलायची काय गरज होती का. पण प्रतिमा त्या म्हणतात, बरं भाऊजी, तुम्ही इतका हट्ट करताय तर पिते दूध, द्या इकडे. आणि प्रतिमा आत्याने बिचाऱ्यांनी आनंदाने ते दूध पिलंय, कारण त्या दुधामध्ये या नागराजने कसल्या तरी गोळ्या मिक्स केल्यात. त्या ज्या गोळ्या घेतात ना प्रतिमा आत्या, त्याचा विरुद्ध काहीतरी परिणाम व्हावा म्हणून. पण आता पिलंय प्रतिमा आत्याने ते दूध, त्यामुळे आता काय होतंय त्यासाठी बघत राहूया ठरलं तर. मग बघा आता प्रेक्षकांनो, अस्मिता आणि प्रिया नाचत नाचत अक्षरशः खोलीत गेल्यात. अरे ती अस्मिता प्रेग्नंट आहे ना. मग प्रिया म्हणते, अगं सॉरी, जरा हळू अस्मिता, पण मी इतकी खुश आहे तुला काय सांगू. अगं अस्मिता, खरंच खूपच खुश आहे मी. मला तर वाटायला लागले आता जोरदार पार्टी वगैरे करूयात. अस्मिता म्हणते, करूयात ना मग. आता प्रिया म्हणते, नाही ग, ते उपवासाचं लोणनं मागे लागलंय ना माझ्या, मला एवढी भूक लागली अस्मिता, तुला काय सांगू. पण काय यार, ते उपवासाचे पदार्थ वगैरे खाऊन मी कसा दिवस काढणार आहे आजचा कोणाच ठाऊक. मला अजिबात आवडत नाहीत ते उपवासाचे पदार्थ. अस्मिता म्हणते, अगं पण पूर्णाजी कधी कोणाला म्हणते, ती उपवास करते म्हणून बाकीच्यांनी कंपल्सरी उपवास केलाच पाहिजे म्हणून. तू नाही केला उपवास तर चालेल. प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी नाही म्हणाली ग, सायली नाही म्हणाली का सगळ्यांच्या समोर पुढे पुढे करून ती उपवास करणार आहे म्हणून. ती उपवास करणार आणि मी नाही करणार, ते कसं दिसलं असतं नाही का. अस्मिता म्हणते, हो ते पण तुझं बरोबर आहे म्हणा, पण त्या सायलीला आता एकही एक्स्ट्रा मार्क मिळू द्यायचा नाही. पण अगं तन्वी, तू इथे खोलीत काही खाल्लंस तर पूर्णाजीला कुठे काय कळणार आहे. इथे तू खाऊ शकतेस ना, तुला भूक लागली आहे तर. प्रिया म्हणते, अगं अस्मिता, पण इथे खायला इथे खोलीत काहीतरी असायला हवं ना. मला आता तिकडे जावं लागणार, किचनमध्ये काही शोधावं लागणार, आणि मला कोणी शोधताना बघितलं तर प्रॉब्लेम नको ना व्हायला. प्रिया म्हणत असते अस्मिताला, कोणाला काही कळलं तर. आता अस्मिता म्हणते, अगं पण माझ्या पर्समध्ये राजगिऱ्याचे लाडू आहेत, हेल्दी चॉकलेट आहेत, अगं चिवडा आहे, हेल्दी बार वगैरे आहेत प्रोटीन्सचे, तुला हवं आहेत का, खायचंय का. मग प्रिया म्हणते, हा अस्मिता, 2 जीवाचं खायची तयारी ठेवली आहेस तू, छान. जा ना, जा घेऊन ये ना पटकन, लवकर आण. अगं तुझ्या पर्समध्ये काय आहे ते कोणाला कळणार पण नाही. अस्मिता इतकी पटकन उठते तडकन आणि म्हणते, पटकन घेऊन येते. प्रिया म्हणते, थांब, बस. अस्मिता, मला ना एक आयडिया सुचली आहे. अस्मिता म्हणते, आता काय नवीन. प्रिया म्हणते, अगं उपवास मोडायचाच आहे ना आपल्याला, मग त्या चिक्की चॉकलेटवर कशाला मोडायचा. अगं काहीतरी चमचमीत ऑर्डर करूयात ना. अगं ॲपवरती ऑर्डर देऊयात आणि डिलिव्हरी बॉयला ट्रॅक करूयात. तो जेव्हा गेटवर येईल आपल्या, तेव्हा लगेच मी बाहेर जाईल आणि ते पार्सल घेऊन येईल, कोणाला कळणार पण नाही आहे. आता प्रिया जेव्हा ही आयडिया सांगते ना प्रेक्षकांनो, आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय की डिलिव्हरी बॉय त्या पूर्णाजीच्या समोरच येतो बरं का. पुढचा प्रोमो छान आहे, मजा आली आहे. आता बघा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. सायली तिच्या खोलीत येते तेव्हा अर्जुन ते सगळे ते फोटो वगैरे आहेत ना त्यांचे,
ते न्याहाळत असतो. म्हणजे ते खुनाचे वगैरे ते बोर्ड तयार केलंय ना त्यांनी, ते न्याहाळत असतो. सायली म्हणते, अहो एवढं काय निरखून बघताय त्या बोर्ड? असं सतत बघितल्यानंतर काही नवीन उमटणार आहे का त्यावर? अर्जुन म्हणतो, नवीन नाही उमटणार काही, पण जुन्या गोष्टी नक्कीच रिफ्रेश होतील. आता बघ ना, आश्रमात आपल्याला तो सोन्याचा तुकडा सापडला की नाही, तो आपण अजून ट्रेस केलेला नाहीये. सायली म्हणते, हो, पण असं कुठल्याशा एका छोटासा दागिन्याचा तुकडा, त्यावरून आपण कसं शोधणार? म्हणजे काय कळणार आपल्याला त्यावरनं? अर्जुन म्हणतो, सायली, प्रयत्न केल्यानंतर सगळं शक्य असं तूच बोलत असते ना? सायली म्हणते, हो, मी म्हणते ना, करूयात आपण प्रयत्न, बघूयात, पण त्याआधी काहीतरी खायला हवं ना? खाऊन घ्या बरं आधी. सगळ्यांनी खाल्ली आहे खिचडी, फक्त पूर्णाजी नंतर खातील असं म्हणाल्यात. चला बरं, खाऊन घ्या खिचडी. तेवढ्यात चैतन्य येतो तिथे आणि म्हणतो, काय ग वहिनी, तुझ्या दिराचं काय? त्याला उपाशीच ठेवणार आहेस का? सायली म्हणते, अशी कशी उपाशी ठेवेल भाऊजी? हे घ्या तुमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी. अर्जुन म्हणतो, बायको थांब जरा, माझ्यासाठी वेगळी आणू नकोस. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र खायचो दोघं जण, तशी आता एकत्र साबुदाण्याची खिचडी खाऊ. काय रे चैतन्य, चालेल का तुला? चैतन्य म्हणतो, अरे क्या बात आहे अर्जुन, त्या निमित्ताने आपल्या कॉलेजच्या आठवणी जाग्या होतील. अर्जुन आणि चैतन्य दोघेही जण आता सोबत ती साबुदाण्याची खिचडी खाताय. चैतन्य तोंड भरून कौतुक करतोय त्या खिचडीचं आणि म्हणत असतो, वहिनी माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. अर्जुन पण म्हणत असतो, मस्त मस्त बायको, भारीच झाली आहे ही खिचडी. प्रेक्षकांनो, अर्जुन आणि चैतन्याची बॉन्डिंग मस्तच दाखवतात. तर आता अस्मिता प्रियाचं खूप कौतुक करत असते खाता खाता आणि म्हणत असते, अगं तन्वी, तुझलं हे भारी भारी प्लॅनिंग मी एवढं मिस केलं बघ US मध्ये. आता प्रिया म्हणते, थांब थांब, ऑर्डर करते ना, एक पनीर चिली ऑर्डर करूया आणि शेजवान फ्राईड राईस. कोणाकोणाला आवडते हे आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय त्यांनी एक एक लाईक करायला विसरू नका. तर असो, गंमत केली. प्रिया म्हणते, अगं ये अस्मिता, मला ना तू परत आल्यापासून एका मागोमाग एक आयडिया सुचताय ग. सायली म्हणाली, तिला निर्जळी उपवास वगैरे करायचा आहे, करू देत ग, पण आपण उपवासाचं मोडल्याचे हे खापर तिच्या माथी मारूयात. अस्मिता म्हणते, म्हणजे कसं ग? प्रिया म्हणते, आपण इथे जे काही खाऊ ना, त्याचे रॅपर बाहेर घेऊन जाऊ आणि सांगू की सायलीने खाल्लंय, सायलीने उपवास मोडलाय, तिच्यावर हे खापर टाकू आणि मोकळं होऊ. अस्मिता म्हणते, मस्त मस्त मस्तच प्लॅन आहे. आता प्रिया म्हणते, अगे मस्त मस्त काय करते, अगं इथे भूक लागली आहे मला, घेऊन ये ना काहीतरी चिक्की चॉकलेट काही आहे ना तुझ्या त्या पर्समध्ये, आण. अस्मिताला किती पळवते बघा, अस्मिता पळत पळतच चालली आहे. काय दाखवत आहे प्रेक्षकांनो, हे असलं काही दाखवू नये हो त्यांनी. म्हणजे बघा ना, आता ती अस्मिता गरोदर दाखवली आहे, म्हणजे असं टीका नाही करायची आहे, पण खरंच नाही चांगलं वाटत ना. पण बघा, सायली आता अर्जुनला म्हणत असते आणि चैतन्यालाही सांगत असते की घरात किती गोष्टी बदलू द्यात, पण तुम्ही दोघं काही बदलणार नाही. चैतन्य म्हणतो, नाही नाही वहिनी, आम्ही दोघं बदलूच शकत. मग सायली चैतन्याला सांगते अस्मिताची गुड न्यूज आणि म्हणते, भाऊजी तसं इतक्यात कोणाला सांगू नये, पण तुम्ही घरातले आहात म्हणून सांगते तुम्हाला, आपल्या अस्मिता ताई आई होणार आहेत. मग चैतन्य म्हणतो, काय न्यूज दिली आहेस वहिनी, फॅन्टॅस्टिक. आता अर्जुनला तो अभिनंदन करतो, वा 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 अर्जुन, तू मामा होणार आहे, क्या बात है, मस्त न्यूज दिलीस ग वहिनी, मस्त. सायली म्हणते, मी अस्मिता ताईंचे सगळे डोहाळे पुरवणार आहे, त्यांना हवं नको ते सगळं देणार आहे मी. आता हा अर्जुन म्हणतो, बायको तुझी कमाल आहे, ती अस्मिता तुला एवढा त्रास देत असते तरी तू कशाला तिचे लाड वगैरे पुरवतेस? तू बनवलेला ती खाणार आहे का? उगाचच कशाला, म्हणजे तुझ्या हातचं तिने खाल्लं तर पाहिजे ना. सायली म्हणते, अहो मनात असलं ना की घरच्यांच्या नकळत सुद्धा लाड पुरवता येतात. अर्जुन म्हणतो, बरं ते तर आहे, पण बरं झालं, एक गोष्ट चांगली झाली आहे, तिच्या मुलाला म्हणजे अस्मिता ताईला तिच्या मुलाला सांभाळण्यासाठी तरी मोठं व्हावं लागेल. चैतन्य आता हसून अर्जुनला टाळी देतो, पण आता सायलीबाई कनवाळू लगेच म्हणतात, कशा, अहो आता अस्मिता ताईंना असं काही बोलायचं नाही, अजिबात त्यांना चिडवायचं वगैरे नाही. आता अस्मिता ताईंचं मन जपायला हवं आपल्याला, आणि त्यांना मारलेला एकही टोमणा मी सहन करणार नाही, आधीच सांगते बरं. अर्जुन म्हणतो, ओके बाबा, ओके, सॉरी. बरं, आता सायली म्हणते, तुमच्या दोघांचं होऊ द्यात, मी खाली चालली आहे, तुम्हाला आणखीन आणायची आहे का खिचडी, मला सांगा. आता सायली असं बोलून खाली जाते आणि पुन्हा म्हणते, अहो
काय सांगितलं ते लक्षात आहे ना? आणि ओठांवर असं हात करते, म्हणजे बोलायचं नाही, गप्प बसायचं. अर्जुन आता खुणवतो, हो कळलं. आणि सायली खाली गेल्यानंतर अर्जुन म्हणत असतो चैतन्याला, चैतन्य माझी बायको खरंच माइंड ब्लोईंग आहे. चैतन्य म्हणतो, अरे बाबा ही खिचडी फार माइंड ब्लोईंग आहे. अर्जुन म्हणतो, मग पटापटा संपवती, आपल्याला ऑफिसमध्ये जायचंय. आश्रमात आपल्याला तो दागिना सापडला ना, तर तो काय आहे, कशासाठी आहे, कुठला आहे ते म्हणजे जाणून घेण्यासाठी ज्वेलर बोलवलेत मी, आवर लवकर. आता पुन्हा अस्मिता आणि प्रियाचं सीन दाखवलाय. या दोघींनी भरपेट खाल्लेलं आहे. आता प्रिया म्हणते, आता कुठे बरं वाटतंय ग मला थोडं, पण आपली ऑर्डर आलीच नाही ग अजून, 20 मिनिटं बाकी आहेत बघ ऑर्डर यायला. मग अस्मिता म्हणते, तोपर्यंत आपला दुसरा प्लॅन अंमलात आणायचा का? मग प्रिया म्हणते, अगं माझ्या मनात पण हेच होतं, चल 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 बाहेर जाऊ. तिथे अक्षरशः गादीवर एवढी घाण केली या दोघींनी. मग अस्मिताने ती घाण आवरली, त्या कॅरी बॅगमध्ये टाकली. प्रिया म्हणते, चल चल त्या सायलीला तोंडावर पाडू. आता चल 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 करून पुन्हा दोघी पळत पळत स्वयंपाकघरात आल्यात. तिथे विमल कुठेतरी बाहेर चाललेली असते. आणि हो, जाता जाता अस्मिताने प्रियाला खुणवलं, बरं का तुझ्या तोंडाला खरकट लागले ते पूस. पण आता बघा विमलशी डोकं लावतात दोघी जणी. आता ही प्रिया म्हणते, कुठे चालली आहे ग विमल? विमल तिला टोमणा मारते, काय हो तुम्हाला माहिती नाही का, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकत जाऊ नये, म्हणजे बाहेर जाणाऱ्या माणसाची कामं नाही होत. लगेच प्रिया म्हणते, काय ग एवढ्या काय मोठ्या देशाचं कल्याण करायला चालली का काय? लगेच विमल म्हणते, अहो तसं नाही ताई, मी मार्केटमध्ये भाज्या आणायला चालली आहे. लगेच प्रिया म्हणते, मग तू कुठे जातीयेस असं मी तुला विचारलं तर पनवेलचे सगळे भाजीवाले संपावर जाणार आहेत का? अस्मिता म्हणते, काय ग सायली जायची ना भाजी आणायला, मग तू कशाला चालली आहेस? आता ही विमल म्हणते, इस्त्रीचे कपडे काढतायत ताई, मीच म्हणले त्यांना मी जाते म्हणून, आलेच असं म्हणून विमल जाते बाहेर. आणि प्रिया जाता जाता तिला म्हणते, चल निघ लवकर. आता या दोघी काय आगाऊपणा करतात बघा. आता लगेच प्रिया म्हणते, ए अस्मिता तू इथे लक्ष ठेव, मी आपलं काम करून येते किचनमध्ये जाऊन. आणि अक्षरशः या प्रियाने किचनमध्ये सगळा भाजीपाला विखरवून टाकलाय. आणि कसा विखरलाय माहिती का, त्या चहाच्या पातेल्यात सुद्धा भाजी टाकली आहे. काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो या बालिश प्लॅनला? तुम्हीच सांगा मला. मला तर आज म्हणजे उमजलंच नाही थोड्या वेळ की आता काय सांगू रिव्ह्यूमध्ये. बघा ना कसलं त्या भाज्या वगैरे पांगवतीये प्रिया, एकीकडे अस्मिता लक्ष देतीये, त्या चहाच्या पातेल्यात सुद्धा भाज्या टाकल्या आहेत. आता तो उद्योग सगळा करून झालाय प्रियाचा. आता ती अस्मिता जवळ येते. मग अस्मिता म्हणते, काय ग मगाशी ऑर्डर केली होती ना तू, तो चायनीजवाला काय कोबी चिरत बसलाय का? अगं गेलाय कुठे तो? अस्मिता असं बोलल्यानंतर प्रिया म्हणते, थांब थांब बघते. आणि तिने मोबाईलमध्ये टायमिंग पाहिलंय. प्रिया म्हणते, अगं अस्मिता अजून 15 मिनिटं आहे त्याला यायला. मला वाटतं आपण आपला प्लॅन एक्झिक्यूट करायला पटकन सुरुवात करूया का, 15 मिनिटात आपलं पण आवरेल. मग अस्मिता म्हणते, हो चालेल चालेल. आता या दोघींनी असं काहीतरी ठरवलंय. आणि अस्मिता आता गेलीये कुठेतरी आतमध्ये आणि प्रिया तिथे हॉलमध्येच बसली आहे. तर हा या दोघींचा सीन इथेच त्यांनी थांबवला बरं का. आणि आता अर्जुनच्या ऑफिसमधला सीन दाखवलाय. अर्जुनने ऑफिसमध्ये 2 ज्वेलर बोलवलेत. आणि आता ते ज्वेलर, तो आश्रमात जो तुकडा सापडलाय ना अर्जुनला, सोन्याचा तुकडा, त्याचा तपास करतायत. बऱ्याच वेळ ते घासत असतात दगडाला ते सोनं. आणि काहीतरी सांगतात आता बघा ते अर्जुनला. चैतन्य त्यांना विचारतो, काय वाटतंय तुम्हाला या सोन्याच्या तुकड्यावरनं, म्हणजे कसल्या प्रकारचा दागिना आहे हो हा? नाही म्हणजे मला तर वाटतंय पेंडंट वगैरे असावं किंवा कानातलाचा तुकडा वगैरे आहे का हा? अतिशय बारीक तुकडा आहे प्रेक्षकांनो. ते त्या भिंगामधनं बघतायत त्या तुकड्याला. मग अर्जुनही बारकाईने बघत असतो, ते काय बघताय, त्यांना काही समजलं का? मग ते ज्वेलर खूप वेळ असं निरखून बघतात आणि म्हणतात, मला पण जरा पेंडंट वगैरे असं वाटतंय हे, पण एक्झॅक्टली नाही सांगता येणार आहे. अर्जुन म्हणतो, बरं पण तुम्ही एक्झॅक्टली हे सांगू शकाल का की हा दागिना कुठे बनला असेल? ते दुसरे ज्वेलर जे सोबत आलेत ना त्यांच्या, ते म्हणतात, सर कुठे बनवलं आहे हे एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण हे डिझाईन जे आहे ना ते खूप मॉडर्न नाही वाटत आहे. सोन्याचा जो कस आहे ना तो आजकाल कुठे बघायला भेटत नाही, म्हणजे हा दागिना खूप जुना वाटतोय. अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे जुना आहे होय हा खूप तुकडा? मग ते दुसरे ज्वेलर म्हणतात, हो हो हा तुकडा ना खूप जुना वाटतोय सर, आणि हा दागिना
खूप वर्षापूर्वी बनवलेला गेलाय असं दिसतंय. हल्ली अशा प्रकारची दागिने बघायला सुद्धा मिळत नाही. अर्जुन म्हणतो, बरं बरं ठीक आहे, हरकत नाही आहे. आणि प्रेक्षकांनो, दोघेही जण एकमेकांकडे बघायला लागतात, अर्जुन आणि चैतन्य. आणि एपिसोड इथेच संपतो. आजचा एपिसोड त्यांनी खूपच लहान दाखवलाय आणि आज विशेष असं मला बोलावं असं काही वाटलंच नाही प्रेक्षकांनो. अस्मिता आणि प्रियाचा बालिश प्लॅन पाहिल्यावर असं सजेस्ट करावं असं वाटतंय की ठरलं तर मग ही मालिका मोठी माणसं सुद्धा बघतात, फक्त लहान मुलंच बघत नाहीत. त्यामुळे काहीतरी बघण्यासारखं दाखवा म्हणा. त्या अस्मिता आणि प्रियाचे प्लॅन थांबवा. तर असो, आता एपिसोड संपल्यानंतर पुढच्या प्रोमोत आपल्याला असं बघायला मिळतंय की या अस्मिताने आणि प्रियाने कांगावा केलाय की सायलीने ते सगळं खरकटं तिथे सांडलंय आणि सायलीने उपवास मोडलाय. मग सायली पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी तुम्हाला खरंच असं वाटतं की मी उपवास मोडेन? तेव्हा पूर्णाजी चुप्प बसल्यात, कारण त्यांना विश्वास आहे सायलीवर की ती असला उद्योग करणार नाही. आणि आता ही सायली त्या प्रियाच्या खोलीत जाते आणि ते सगळं सांडलेलं खरकटं एकत्र करून त्या कल्पनाताईंना दाखवते की बघा, हे सगळं प्रियानेच खाल्लंय आणि तिने उपवास पण मोडलाय आणि आळ माझ्यावर घातलाय. आणि तेवढ्यात तिथे डिलिव्हरी बॉय आलाय आणि हिचं बिंग फुटलंय. तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, मॅडम सॉरी जरा पार्सल द्यायला उशीर झाला, ते पनीर चिल्ली आणि शेजवानचं पार्सल आहे. मग सायली म्हणते, प्रिया अगं पटकन खाऊन घे, कसं आहे ना, चायनीज थंड झाल्यावर चांगलं नाही लागत ग. आणि प्रिया सायलीवर दात खायला लागते चायनीज खायच्या ऐवजी. असो, तर हा असा होता हा आजचा. तर थोडं कमी जास्त चालूच असतं प्रेक्षकांनो, दररोजच ते कसं वेगळं वेगळं काय दाखवणार ना. पण आता नवीन ट्रॅक येणारे मालिकेमध्ये अद्वैत आणि कला त्या दागिन्याची ओळख पटवून देणारे. कुठल्या तरी महाडिक नावाच्या बाईचा तो दागिना आहे. आता ती बाई मैपतची बायको वगैरे आहे की काय असा मला संशय. बघूयात आपला अंदाज कितपत खरा ठरतोय ते. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोड बद्दल कमेंट न करण्यातच शहाणपणा आहे असं मला वाटायला लागलंय. पण येणारा जो ट्रॅक आहे, महाडिक बाई खरंच मैपतची बायको वगैरे असेल का? माझा अंदाज तुम्हाला कितपत योग्य वाटतोय त्या बाबतीत मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.